नमस्कार मित्रांनो, कृषी न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे। आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आपण आज बघणार आहोत नवीन सोयाबीन बाजारात दाखल झालेली आहे जालन्यात। सध्या काय नवीन सोयाबीनला दर मिळत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आठवड्यापूर्वीच नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे। बाजारामध्ये नव्या सोयाबीनची आवक होण्यास सुरुवात झाली आहे, पण सोयाबीनला समाधानकारक दर नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत। जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नवीन सोयाबीन येण्यास सुरुवात झाली। या सोयाबीनला प्रति क्विंटल 2,500 ते 3,775 रुपये एवढा दर मिळत आहे। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल 5,328 रुपये हमी भावापेक्षा हा दर फारच कमी आहे। यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचं सूरही आपल्याला ऐकायला मिळत आहे। जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये आठवड्यापूर्वीच नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली। सध्या दररोज 30 ते 40 क्विंटल सोयाबीन बाजारात येत आहेत। 30 ते 40 क्विंटल सोयाबीन बाजारात येत आहे। सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे सोयाबीनची 20 ते 25% आर्द्रता असल्याने प्रति क्विंटल 2500 ते 3,775 रुपयापर्यंत दर मिळत आहे। या आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यास प्रति क्विंटल 4,000 ते 4,300 रुपयापर्यंत दर मिळण्याची आशा व्यापाऱ्याकडून व्यक्त होत आहे। सध्या सोयाबीनला दर हे हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे सोयाबीन शेतकरी वर्गातूनही नाराजीचं सूर व्यक्त होत आहे। दरम्यान आगामी काळात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांकडे मागील वर्षाचंही सोयाबीन शिल्लक असल्यामुळे त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता फारच कमी आहे। केंद्र सरकार 5,328 रुपये प्रति क्विंटल एवढा हमी भाव जाहीर केला असल्याने सध्या आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीस घेऊन येताना दिसत आहे। मोठे शेतकरी जास्त दर मिळवण्याच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवू शकतात अशी शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। सध्या सोयाबीनला हा दर 2,500 ते 3,700 पर्यंत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे।